पॅसिव्ह इन्कम साठी डिजिटल प्रोडक्ट तर मी बनवलं, पण माझी गाडी कुठेतरी शेवटच्या स्टेपला येऊन थांबून गेली. आता असं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, युट्यूब मॉनिटायझेशन चॅलेंजच्या डे 45 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे मी माझ्या विषयाशी निगडीत फ्री पीडीएफ फॉलोअर्सला देत होते. त्यावरून माझ्या असं लक्षात येत होतं की हे प्रोडक्ट त्यांना खरंच गरजेचं आहे आणि उपयोगी पण पडतंय. मग मी साइड बाय साइड पेड प्रोडक्ट सुद्धा बनवले. सुरुवातीला रफ ड्राफ्ट, त्यानंतर फायनल आणि शेवटी फिनिशिंग टचेस. मग त्याला नाव सुद्धा दिलं. असं करता करता पूर्ण प्रोडक्ट व्हायला जवळजवळ 15 दिवस, 1 महिना गेला. आता प्रोडक्ट तर रेडी झालं, पण त्यातून पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टीम्स मध्ये टाकणं खूप महत्वाचं असतं आणि तेव्हाच आपण त्याला पॅसिव्ह इन्कम असं म्हणू शकतो. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय हे आधीच्या व्लॉग्स मध्ये सांगितलंय. आता ऑटोमॅटिक सिस्टम्स म्हणजे आपल्या प्रोडक्टसाठी एक लँडिंग पेज बनवायचं, त्याला एक पेमेंट गेटवे कनेक्ट करायचं. मग जेव्हा पण कोणीतरी लँडिंग पेजच्या लिंक थ्रू आपलं डिजिटल प्रोडक्ट बाय करेल, तेव्हा पेमेंट आपल्याला येतं आणि प्रोडक्ट ईमेलच्या थ्रू समोरच्या व्यक्तीला जातो. अशा प्रकारे सिस्टम सेट केल्यानंतर सगळी प्रोसेस ऑटोमॅटिकली होऊन जाते. यासाठी सुपर प्रोफाइल, ग्राफी यासारख्या बऱ्याच ऍप्लिकेशन्सचा वापर करता येतो. आता माझी गाडी कुठे येऊन अडकली आहे माहितीये का? सुपर प्रोफाइल मध्ये पेमेंट व्हेरिफिकेशनच्या ठिकाणी तरी टेक्निकल ग्लिच आल्यामुळे मला पुढची प्रोसेस करताच येत नाही. आता असं असलं तरी मला थांबायचं नव्हतं, मग मी काहीतरी जुगाड केला. आता तो नक्की कोणता हे सगळं सांगते उद्याच्या व्लॉग मध्ये. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून टाका, जेणेकरून कोणताच व्लॉग मिस नाही होणार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. आधीची स्टोरी जाणून घेण्यासाठी खाली एरो बटनच्या बाजूला कालचा व्लॉग लिंक केलाय, यानंतर तो जाऊन नक्की बघा. पुन्हा भेटत उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सुरुवात जरी छोटी असते तरी स्वप्न खूप मोठी आहेत आणि ती मी पूर्ण करणारच.